रानातून आणलेली ताजी भाजी आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी। ही रात्रभर अशीच कापडात गुंडाळून ठेवायची सुती, म्हणजे त्याची पाने आपोआप सुटून येतात। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर भाजीची पानं आपोआप मोकळी होतात। फक्त एक साधंसं असं केलं की ती पूर्ण पाला निघून येतो। तर हा असा पाला आणि दांडे सेपरेट होतील अगदी सोप्या पद्धतीने। आता ही भाजी आपण 2 पाण्याने धुवून निथळून घेऊया। भाजीचे साहित्य थोडक्यात बघूया। भिजवलेली मुगाची डाळ, मीठ, हिरवी मिरची, लसूण जिरीचं वाटण, कांदा आणि टोमॅटो। झाकण ठेवून 2 मिनिट परतून घेऊया। शेवग्याचा पाला हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यात लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम असे बरेच घटक मिळतात। कांदा टोमॅटो परतला की भिजलेली मुगाची डाळ टाकून घेऊया 2 चमचे। हल्ली बाजारात मोरिंगा पावडर म्हणून आलेली आहे शेवग्याच्या पाल्याची, ती वापरली तरी चालते। ताजा भाजीपाला अगदीच नाही मिळाला शेवग्याचा पाला तर मोरिंगा पावडर आपण रस्सा भाजीत किंवा सुक्या भाजीत अर्धा चमचा वापर करू शकतो। त्यामुळेही त्याचे फायदे आपल्याला मिळतील। डाळ परतले की त्यात हिरवी मिरची, लसूण, जिरीचं वाटण टाकूया। इथे लाल तिखटाचा वापर केला तरी चालतो आपल्या आवडीनुसार। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता भाजी टाकून घेऊया। झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। भाजीचा खमंग वास येतो। होत आली आपली भाजी, जवळजवळ झालीच आहे। त्यावेळेस आपण दाण्याचा कूटही वापरू शकतो, नाही वापरला तरी चालेल, तर ती छान लागते। चवीला अतिशय रुचकर लागते ही भाजी। डाळ कांद्यामुळे त्याचा उग्रपणा थोडासा कमी होऊन जातो पूर्ण। मेथीच्या भाजीसारखी अगदी साधी सोपी, करायला सोपी, आपल्या आरोग्यासाठी सर्वांनी करून खायला हवी, निदान आठवड्यातून एकदा तरी। आणि नाहीच मिळाली तर मोरिंगा पावडरचा यूज करून आपण त्या भाजीची कमतरता दूर करू शकतो। अशी मल्टीविटॅमिन भाजी आपल्या आहारात समावेश करायला हरकत नाही। वरतून थोडंसं ओलं खोबरं किसूया असेल तर। तयार आहे आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी। सुंदर अशी भाजी भाकरी, चपाती कशाबरोबरही छान लागते। नक्की करून खात जा।